तिथे उपमुख्यमंत्री अजित पवारांनी आज सोलापूर जिल्ह्यातील पूरग्रस्त गावांचा दौरा केला। त्यांनी पूर परिस्थितीची पाहणी केली आणि प्रशासनाला कडक शब्दात सूचना केल्या। जिथे जिथे अजित पवार पाहणी करण्यासाठी गेले तिथे तिथे नागरिकांनी प्रचंड गर्दी केली। स्थानिकांच्या गराड्यातच अजित पवार पूर परिस्थितीचा आढावा घेत होते। यावेळेला गावकऱ्यांनी अजित पवारांकडे आपल्या व्यथा मांडल्या। पहिल्यांदा आता बघू दे ना, लगेच तू काय आल्या लगेच हे करा ते करा। लोकांची मागण्या वेगवेगळ्या आहेत। आम्ही पहिल्यांदा काय काय लोकांच्या मागण्या आहेत आणि प्रत्यक्षात फील्डवर काय आहे त्यामध्ये काय नक्की याच्यात आता काही माझे शेतकरी म्हणतात सरसकट पंचनामे करा। आता मागचे जे काही 14 सप्टेंबर असेल त्याच्या आधीचा पाऊस असेल त्याच्यातले जे काही गोष्टी आल्या त्याच्याबद्दलचे सगळे हे पैसे मागचे आहेत। आता हे 14च्या नंतर 15च्या नंतर जे काही घडलेलं आहे विशेषतः 2-4 दिवसात जे घडलेलं आहे त्याचे पंचनामे करण्याच्या करता थोडासा वेळ लागेल, पण जेवढं वॉल फुटिंगवर करता येईल अशा पद्धतीचं काल कॅबिनेटमध्ये मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री, मंत्रिमंडळाने ठरवले।